सर काय सांगाल आपण शंकराचार्य यांची भेट घेतलेली पार्थ पवार यांच्या लग्नात? खासदार पार्थ पवार यांच्या विवाहाच्या संदर्भानं या ठिकाणी कोल्हापूर येथे येऊन शंकराचार्य पीठाला भेट देऊन सन्माननीय शंकराचार्य यांच्याशी वार्तालाप करायचा होता। तो एक महाराष्ट्रामध्ये असलेल्या वेगळ्या पद्धतीच्या रूढी परंपरा आणि एका वेगळ्याच मान्यतेच्या संदर्भानं तो त्या ठिकाणी वार्तालाप करायचा होता। शंकराचार्य पीठाला भेट देण्याचं किंवा त्यांच्याकडेच भेटण्याचं कारण म्हणजे हे कोल्हापूरचं शंकराचार्याचं पीठ याचा थेट संदर्भ जो आहे तो छत्रपती शाहू महाराजांचा संदर्भ आहे आणि छत्रपती शाहू महाराजांनी या पीठाला शंकराचार्य त्या ठिकाणी नेमणूक त्यावेळेला त्यांनी केलेली होती आणि त्यामुळे तेव्हापासून या शंकराचार्य पीठाची परंपरा जी आहे ते जे काही हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे खरं सत्य आहे ज्याच्यातून सर्वसामान्य माणसाचं शोषण पिळवणूक होणार नाही आणि त्याची जागृती व्हावी याच्याकरता म्हणून शास्त्राचा खरा अर्थ सांगणारं पीठ म्हणून हे ओळखलं जातं। त्यामुळं एखाद्याच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जर निधन झालं असेल तर त्या कुटुंबामध्ये लग्न जे आहे ते 1 वर्षाच्या आतच केलं पाहिजे, अन्यथा 3 वर्ष लग्नच करता येणार नाही। अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये मान्यता जी आहे ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि या संदर्भामध्ये शास्त्र काय सांगतं याचं जर त्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित कुणाकडून करून घ्यायचं, शास्त्र नेमकं काय सांगतं ते कुणाला विचारलं पाहिजे। तसं तर विचारता तर आणखी लोकांना आला असतं, परंतु याचा संदर्भ छत्रपती शाहू महाराजांचा आणि त्याचबरोबर कोल्हापूर नगरीचा असल्या कारणानं या शंकराचार्यांच्या पीठाकडे येऊन आणि शंकराचार्यांशी बोलून त्या ठिकाणी आज या संदर्भातला उकल त्या ठिकाणी केली। वास्तविक कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये, आपल्या धर्मशास्त्रामध्ये, हिंदू धर्मशास्त्रामध्ये एखाद्या घरामध्ये निधन झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतच लग्न केलं पाहिजे असं कुठेही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही, हे त्यांनी या ठिकाणी नमूद केलं। 1 वर्षाच्या आतही लग्न करता येऊ शकतं, 1 वर्षाच्या नंतरही लग्न करता येऊ शकतं। शुभ कार्य जे आहे ते करण्याच्या करता या बाबतीमध्ये कुठलंही बंधन नाही, फक्त एखाद्याचं निधन झाल्यानंतर निधनानंतरच्या ज्या विधी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्या विधी पूर्णपणे केल्या पाहिजेत असं त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळं खासदार पार्थ पवार यांच्या विवाहाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये असलेली एक चुकीची रूढी किंवा चुकीची परंपरा किंवा चुकीची पद्धत जी विवाहाच्या संदर्भानं आहे त्याची चर्चा व्हावी आणि त्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या जागृती व्हावी याच्याकरता म्हणून हे ठिकाण निवडलं आणि त्या संदर्भामध्ये त्याची उकल देखील त्या बाबतीमध्ये आता झालेली आहे। आणि पार्थ पवार यांचा साखरपुडा जो आहे ज्याला एंगेजमेंट आपण म्हणतो तो साखरपुडा याच महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये 29 तारखेला तो साखरपुडा आहे। तो फक्त कौटुंबिक पातळीवरचा साखरपुडा त्या ठिकाणी समारंभ होणार आहे, घरातले अगदीच जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये तो समारंभ पार पाडणार आहे। त्यामुळे तो फक्त विशेष त्या ठिकाणी निमंत्रित जे आहेत कुटुंबातील लोक आणि अजून जे निमंत्रित असतील त्यांच्यापुरता तो मर्यादित अशा स्वरूपाच्या लोकांच्या करता तो समारंभ छोटेखाने होणार आहे। आणि लग्न जे आहे ते 27 फेब्रुवारी 2027 रोजी अजितदादाचं निधन झालं, त्या निधनाच्या नंतर 1 महिन्याने लग्न त्या ठिकाणी होणार आहे, ते बारामतीमध्ये होणार आहे। आणि त्यावेळेला अजितदादा परिवारावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम लोकांना, सर्व नागरिकांना आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नातेवाईकांना त्यावेळेला त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाणार आहे। मुद्दा जो आहे त्यांच्या होणाऱ्या नववधूच्या संदर्भानं, त्यांच्या होणाऱ्या पत्नीच्या संदर्भानं मीडियामध्ये त्यांच्या नावामध्ये सुद्धा चूक करून टाकली आणि सांगत असताना घाई गडबडीमध्ये सुरुवात ज्यांनी केली त्याचीच री सगळ्यांनी ओढली। कायनात दारा असं नाव असताना कायनाथ धार अशा पद्धतीचं कायनाथ धार असा उल्लेख त्या ठिकाणी केला। त्या काश्मीरच्या आहेत म्हणून त्यांचं नेटिव्ह प्लेस काश्मीर आहे म्हणून सांगितलं गेलं। एखाद्याचं व्यक्तिमत्वाची आयडेंटिटी जी आहे त्याची ओळखच त्यातून पुसली जाते जर चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी केली। करोडो लोकांनी त्या दाखवलेल्या बातम्या बघितल्या आणि त्यातून त्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रतिष्ठित कुटुंबामध्ये येणारी सून, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची येणारी सून नेमकी कुठली आहे, ते काय करत होते, त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय, याच्या संदर्भानं जर चुकीची माहिती सांगितली गेली तर निश्चितपणे त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा पवार कुटुंबामध्ये येणाऱ्या त्या वधूच्या दृष्टीनं ते थोडंसं त्रासदायक आणि सगळ्याच कुटुंबाच्या दृष्टीनं ते त्रासदायक त्या ठिकाणी होत होतं। त्यामुळे त्या बाबतीत देखील जी खरी माहिती आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। त्यांचं नाव जे आहे ते कायनात दारा असं नाव आहे
त्या मूळच्या ज्या आहेत त्या चंदीगडच्या आहेत. त्या आता सगळं कुटुंब त्यांचं दिल्लीमध्ये असतं. त्यांचं शालेय शिक्षण जे आहे ते द ब्रिटिश स्कूल चाणक्यपुरी न्यू दिल्ली या अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित अशा शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यांचं उच्च शिक्षण जे आहे द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स लंडनमध्ये त्यांचं शिक्षण झालं. बॅचलर ऑफ सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स आणि फर्स्ट क्लास ऑनर्स अशा पद्धतीचं त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे. आणि ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स ही जी संस्था आहे ही सामाजिक शास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रातील जगातील अग्रगण्य विद्यापीठापैकी एक संस्था ती मानली जाते. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी NDTV मध्ये रिपोर्टर आणि एडिटर अशा पद्धतीचं त्यांनी काम देखील केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबाचा रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय आहे. ते सांगण्याचं कारण म्हणजे मीडियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पुन्हा चुकीचीच माहिती त्या ठिकाणी सांगितली जाऊ नये, त्रुटी कुठली त्या सांगताना राहू नये याच्याकरता म्हणून सांगितलं. वास्तविक हा कौटुंबिक आणि अंतर्गत विषय आहे, परंतु आजकाल सार्वजनिक जीवनामध्ये असलेल्या व्यक्तिमत्वांच्या संदर्भानं मीडियामध्ये चर्चा होते आणि तशाच पद्धतीचं मग चर्चा सगळ्या लोकांमध्ये, सगळ्या देशामध्ये, सगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी होते. चुकीची माहिती दिली तर चुकीची चर्चा होते आणि चुकीची माहिती त्याच्याबद्दल त्यांच्या बाबतीमध्ये जाऊ नये हा एवढाच त्यामागचा उद्देश आहे. एका पत्रकाराने केलेली चूक नंतर त्याचीच रीत सगळ्यांनी ओढणं, त्यामुळं ज्याने कुणी चूक पहिल्यांदा केली ते देखील शोधणं गरजेचं आहे.